ज्या माणगावात श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने बुवांचा गृहस्थाश्रम सुरू झाला, त्याच माणगावातून एक दिवस अचानक निघून जाण्याची आज्ञा झाली. देवानी बुवांना माणगाव सोडायला का सांगितले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात काय घडले, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेशिवाय कोणतेही कार्य न करणाऱ्या बुवांच्या जीवनात एक असा प्रसंग आला, ज्यामुळे त्यांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली आणि पुढे श्री दत्तांच्या आज्ञेनेच त्यांना माणगाव सोडावे लागले. गृहस्थाश्रमास सुरुवात करण्याबद्दल देवांची झालेली आज्ञा मातोश्रींना कळवली, तेव्हा तिच्याही मनाला समाधान वाटले. देवांच्या धर्मशाळेतच बुवांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. तेथेच माताग्नीची उपासना सुरू झाली. बुवांचे जेवण देवळातच होत असे. अन्नपूर्णाबाई मात्र जेवणासाठी घरी जात आणि रात्री घरातील सर्व कामे आटपून देवळात येत असत. काही दिवसांनी बुवांनी देवळात एकट्यानेच कोणाचीही मदत न घेता संहिता स्वाहाकार केला. एकदा अन्नपूर्णाबाई रोजच्या प्रमाणे रात्री देवळातील धर्मशाळेत आल्या. बुवा तेथे नसल्यामुळे त्या देवळाकडे गेल्या. देवळाचे दार बंद होते. त्यांनी दाराला थोडा धक्का दिला. आतून बुवाने विचारले, कोण आहे? अन्नपूर्णाबाईंनी मी आहे असे सांगितले आणि त्या बाहेरच उभ्या राहिल्या. पूर्वी एकदा पुराणाच्या वेळी एका स्त्रीचा देवळात अस्पर्श झाल्यामुळे देवळाचे शुद्धीकरण करावे लागले होते. त्या घटनेपासून मातोश्रींव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रियांना देवळात जाण्यास बंदी होती. अन्नपूर्णाबाई बाहेर बसल्या असताना बुवा आत वाचनात इतके गुंग झाले की त्यांना त्यांचे स्मरणच राहिले नाही. बराच वेळ गेल्यानंतर बुवा देवळातून बाहेर आले. तेव्हा अन्नपूर्णाबाई बसलेल्या होत्या आणि त्यांना समाधी लागलेली असल्याचे बुवांना दिसले. बुवाने त्यांना हलवून सावध करण्याचा प्रयत्न केला, पण त्या देहभानावर आल्या नाहीत. शेवटी शास्त्रीय उपाय करून बुवाने त्यांना सावध केले. शुद्धीवर आल्यानंतर अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, पूर्ण आनंदात मी निमग्न होते. आपण मला उगीच सावध केले. योगाभ्यासाचा काहीही संबंध नसतानाही श्री दत्तप्रभूंनी सहज लीलेने अन्नपूर्णाबाईंना समाधी सुखाचा अनुभव दिला. भक्तावर अशी खरी कृपा प्रभूची असते. यानंतर अन्नपूर्णाबाईंना गर्भधारणा झाली. त्या काळात रमाबाईंनी त्यांना बराच त्रास दिला. बाळणपण ज्याचे त्यांनी करावे अशा प्रकारची बोलणीही त्यांना खावी लागली. हे सर्व पाहून बुवांना खेद वाटत होता, पण देवानी पुढील सर्व व्यवस्था करून ठेवली होती. बुवांना माणगावात राहण्याचा मोह उत्पन्न होऊ नये म्हणूनच कदाचित देवाने पुढील लीला केली असावी. सावंतवाडीचे नारोपंत उकीडेवे यांना एकदा स्वप्न पडले की बुवांनी माणगाव सोडून अन्यत्र जाण्याची तयारी केली आहे. दुसऱ्या दिवशी ते माणगावात आले आणि त्यांनी बुवांना विचारले, आपण अन्यत्र जाणार आहात का? बुवांनी तसे काही नसल्याचे सांगितले. तेव्हा नारोपंतांनी आदल्या रात्री पडलेले स्वप्न बुवांना सांगितले आणि ते सावंतवाडीस परत गेले. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर देवांकडून बुवांना स्पष्ट आज्ञा झाली, आज माणगाव सोडून निघून जाण्याचे आहे. बुवांनी सांगितले की अद्याप 7 वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यावर देवांनी सांगितले की चंद्रमानाप्रमाणे काल पूर्ण झाली आहेत, तर माणगाव सोडण्याची तयारी देव व कुटुंब बरोबर घ्यावी अशी देवांची पुन्हा आज्ञा झाली. बुवांनी घरी जाऊन मातोश्रींना वंदन केले आणि देवांची आज्ञा झाल्याने आता माणगाव सोडणार असल्याचे सांगितले. कुटुंबाला सोबत यायचे असल्यास चलावे असे बुवांनी अन्नपूर्णाबाईंना सांगितले. अंगावर जे असेल ते काढून ठेवावे, एका मंगळसूत्राशिवाय दुसरे काहीही घेऊ नये असे बुवांनी सांगितले. अन्नपूर्णाबाईंनी नाकातील एक लहान नथ आणि कानातील एक लहान बुगडीची जोडी काढून ठेवली. बुवांनी 2 मूर्ती, पंचायतनाचा संपुट आणि एक तांब्या एवढेच बरोबर घेतले. कुटुंबाजवळही एक धोतर आणि एक लुगडे एवढेच सामान होते. सर्व मंडळी त्यांना पोहोचवण्यासाठी निघाली. तेव्हा बुवाने त्यांना सांगितले, येथे काही नाही. भगवद्गीतेतील निर्माण मोहा जितसंग दोषा या भावनेप्रमाणेच हा प्रसंग होता. सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बुवा आणि अन्नपूर्णाबाई सावंतवाडीतील उकीडेवे यांच्या दत्त मंदिरात पोहोचले. अन्नपूर्णाबाई नारोपंतांच्या घरी जेवायला गेल्या. इकडे बुवांनी आपल्या नियमाप्रमाणे भिक्षा आणली, स्वयंपाक केला आणि भोजन केले. सबनीस, अणावकर आणि इतर मंडळी बुवांना भेटण्यासाठी आली होती. नारोपंतांनी देव ठेवण्यासाठी काखेला लावता येईल असा व्यवस्थित करंडा करून दिला. तसेच त्यांच्या आईने अन्नपूर्णाबाईंना एक मुकटा आणि एक तांब्या आग्रहाने दिला. सायंकाळी बुवा पत्नीसह वाडीस जाण्यासाठी निघाले. शके 1811च्या पौष महिन्यात बुवांनी माणगाव सोडले. माणगाव सोडल्यानंतर मात्र पुन्हा या भागात त्यांचे येणे काही झाले नाही. या कालखंडाबाबत उपलब्ध चरित्र स्तोत्रही माणगावातून निघाल्यानंतर वाडी येथे 1 वर्ष राहण्याची देवांची आज्ञा झाल्याचे नमूद करतात.
रस्त्यात काही बैलगाड्या आडव्या आल्या. त्या बाजूने जाण्यास मार्ग मिळत नव्हता. तेव्हा देवांच्या गणाने त्यातील एक गाडी उचलून दूर फेकून दिली. गाडी मोडली आणि गाडीवानाला दुखापतही झाली. हे पाहून बुवांना वाईट वाटले. वाडीस गेल्यावर देवांचे गण देवांच्या ताब्यात देण्याचे त्यांनी ठरवले. नंतर बुवा आणि अन्नपूर्णाबाई नरसोबाच्या वाडीस पोहोचले. श्री दत्तांचे दर्शन घेतल्यानंतर बुवांनी कुटुंबाला नारायण स्वामींच्या धर्मशाळेत ठेवले आणि स्वतः श्री मौनी स्वामी व श्री गोविंद स्वामी यांच्या दर्शनासाठी गेले. दोघांना हे साष्टांग वंदन करून माणगावातून इकडे येण्याची देवाची आज्ञा झाल्याचे त्यांनी सांगितले. वाडीस राहण्याच्या काळात कोरांना भिक्षा रोज मागून आणावी, तांब्यात तांदूळ आणि वस्त्रात जोंधळे घ्यावेत अशीही बुवांना देवांची आज्ञा झाली होती. 1 वर्षभर वाडीस राहण्याबद्दलही देवांनी सांगितले. गोविंद स्वामींनी आपल्या जवळील शाळीग्राम आणि उपनिषदांच्या पोथ्या बुवांना देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सध्याची अडचण दूर झाल्यावर त्या घेऊ असे बुवांनी सांगितले. खरंच अन्नपूर्णाबाई गोखल्यांच्या ओरीत प्रसूत झाल्या आणि त्यांना मुलगा झाला. पण बुवांना ही वार्ता समजताच ते जात कर्म करण्यासाठी आले असता पुत्र मृत झाल्याचे समजले. बाळंतपण दुर्गा मावशीने केले. नंतर काही दिवसांनी बुवा सहकुटुंब ब्रह्मानंदांच्या माडेवर राहू लागले. तेथे त्यांनी अतिथी सत्कारपूर्वक उत्तम प्रकारे गृहस्थाश्रम केला. ही कथा केवळ माणगाव सोडण्याची कथा नाही. श्री दत्तप्रभूंची आज्ञा, बुवांची आज्ञाधारकता, अन्नपूर्णाबाईंची भक्ती आणि त्याग या सर्वांचा हा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रात माणगावचा हा काळ आणि त्यानंतरची वाडीची वाटचाल त्यांच्या जीवनातील एक मोठं वळण ठरते. श्री गुरुदेव दत्त. श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील सत्य आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा इतर दत्तभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त.